कल्याण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले आहेत। आज सकाळपासूनच या ठिकाणी रॅलीचा मोठ्या प्रमाणात रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहेत आणि महाविकास आघाडीचे वेगवेगळे मोठे नेते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। जितेंद्र आव्हाड स्वतः देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आव्हाड साहेब, तुम्ही या रॅलीमध्ये आलेले आहात, काय सांगाल? कशा प्रकारे, म्हणजे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत, तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमिनीवरचे कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे, हे निर्विवाद सत्य आहे। त्याच्यामुळे या केसेस बेसिसला घाबरून जरा पोरं घरी बसली होती, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना घरी बसवलं होतं। आता निवडणुकीच्या निमित्ताने सगळे बाहेर पडतील। एकंदरीत आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात आता रॅलीमध्ये कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या दिवसात जो प्रचार नाही, आता पांगायला सुरुवात झाली आहे, ऊन डोक्यावरचं वाढलेलं आहे। त्याच्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून कार्यकर्ते आलेले आहेत। आता कार्यकर्त्यांना थोडंसं विश्रांतीची गरज आहे। आता गेले 2 टर्मचे या ठिकाणचे खासदार आहेत आणि महायुतीमधनं ते निवडून यायचे, मात्र शिवसेना आता एकीकडे धनुष्यबाण आहे, तर मशाल कशा प्रकारे या ठिकाणी पेटवणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता, याला काय उत्तर द्या? मशाल पेटलेली आहे, पेटवायची गरज नाही। महाराष्ट्रात मशाल पेटलेली आहे आणि छगन भुजबळांनी सांगूनच टाकलं ना की तुम्ही काही म्हणा, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सुप्त लाट महाराष्ट्रात दिसते। असं कोण बोलतंय? स्वतः छगन भुजबळ। आता पुढचा टप्पा कसा असणार आहे, म्हणजे मोठमोठ्या सभा वगैरे देखील इकडे येणार आहे, कोण कोण येणार आहे? आता ते स्वतः शरद पवार साहेब येणार आहेत, उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत, अशा मोठ्या मोठ्या सभा होतील इथे। एकंदरीत एक राजकीय वेगळा प्रश्न होता। काल नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवरती जी टीका केलेली, स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी 45 वर्ष महाराष्ट्राचे वाया घालवले, काय आपण कसं पाहताय? त्यांनी जे म्हटलं भटकती आत्मा, आपण एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याच्या गोष्टी करतो। ह्यांना काय म्हणायचं आहे की जोपर्यंत शरद पवार मरत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही, ही त्यांच्या मनातली जी चिवचिव आहे, त्यांना ते सतवतं आहे मनातनं। शरद पवारांचा मृत्यू ही भाषाच किती घाणेरडी आहे। भटकती आत्माचा अर्थ काय होतं जरा बीजेपीने समजावा, अजित पवारांनी याच्यावर उत्तर द्यावं। आणि एकंदरीत असली शिवसेना, नकली शिवसेना असं पण हे लोक समजतात, असली नकली। आपण पाहिले हे होते जितेंद्र आव्हाड, ज्यांनी सरळ सांगितलेलं की येणाऱ्या दिवसामध्ये सगळं काय या ठिकाणी दिसून येणार आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।